सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेब यांचा महाराष्ट्रामध्ये आज हा वाढदिवस साजरा केला गेला आणि साहेबांच्या सांगण्यानुसार अनेक होर्डिंग्स लावायच्या, बॅनर्स लावायचे, ते तेवढं न करता ते कमी करून ते सामाजिक शैक्षणिक उपक्रम जेव्हा राबवले ते राबवण्यासाठी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण वेगवेगळ्या कार्यक्रम करताना आपण दिसतो, आपण पाहत आहोत. साहेबांनी सांगितलं की परिस्थिती आपण पाहिली आज 15 जून म्हणजे आज 14 जूनच्या आणि जर पहिल्या पाहायला गेला तर आपल्याला दोन्हीचा पाऊस पडत आज तुमच्यानं सगळं संपायला आजवळ मिळाला की पाऊस नाही आणि झाडांची सगळी नंतर होते त्याच्यासाठी वृक्षारोपणाचं आवाहन साहेबांनी केलं. तर प्राण्यांसाठी जंगलांमध्ये पाणवठे निर्माण करण्याचं आवाहन केलं. सामाजिक कामं त्या ठिकाणी केली. मला सांगताना या ठिकाणी वाटतं प्रभागाध्यक्ष सन्माननीय ऋषिकेश शेट्टे साहेब या ठिकाणी आहेत, आमचे शंकर नकाशे साहेब आहेत, अनेक सहकारी आहेत, महिला आघाडी पदाधिकारी या ठिकाणी आहेत. हे सगळं या ठिकाणी करतात. आपण नेहमी एक पत्र लिहिताना वगैरे असं काहीतरी म्हणतो सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशी कामं करतो ते आपली असतो. पण मला वाटतं की या प्रभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. सामाजिक आपण काय करतो तर रस्त्यावरचा कचरा उचलायचा, गटारं साफ करायची, विजेचे कुठे लाईट नसेल ते सगळं करायचे व अनेक पाण्याचा विषय असेल, गटारांचा विषय असेल, मच्छरचा विषय असेल, हे अनेक विषय सामाजिक क्षेत्रामध्ये हा प्रभाग नेहमी अग्रेसर असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक जर आपण म्हटलं तर दरवर्षी या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम या प्रभागाच्या माध्यमातून होतो. शैक्षणिक काम करतात, शाळांमध्ये काम करतात. सांस्कृतिक काम म्हटलं तर मला वाटतं सांस्कृतिक संस्कृती जपण्याचं काम सुद्धा हा प्रभाग करतो. गेल्या कित्येक वर्ष या ठिकाणी शक्तीपुरं असा किंवा त्याच्यासाठी अनेक कार्यक्रम सांस्कृतिक जतन करण्याचं काम या विभागाने केलं. म्हणून ऋषिकेश शेट्टे, शंकर नकाशे, बाकी सगळे त्यांचे सगळ्यांची नावं घेत नाही आहे, परंतु दुसरे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आपण आपल्या कार्याचा जो हा आलेख आहे हा वर्षानुवर्ष वाढत राहावं आणि सन्माननीय राजसाहेबांना अभिप्रेत असलेलं काम तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचा मनापूर्वक आभार. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला इतर क्षेत्रामध्ये तुमच्या विभागामधले नागरिकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र येतात, आमचंसुद्धा अभिनंदन. आणि जास्त काही हा भाषणाचा विषय नाही आहे, हा सन्माननीय राजसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वह्या वाटण्याचा कार्यक्रम या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आणि आपण हा मुख्य कार्यक्रम आहे मुलांच्या शैक्षणिक जीवनावर आधारित हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वजण हा कार्यक्रम लाभ घ्या.